नमस्कार. आज या प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे विशेष कारण आसा. सगळे जाण काल फोंड्या कितें जालें तें पळयलां. इलेक्शनूच कॅन्सल जालें. पोलिंग जावच्या एक दीस पयलीं आनी गोंयांत तरी दीस इज अनप्रेसिडेंटेड. खूब जाण पॉलिटिशियन म्हणटात म्हाका व्हिडिओ पळयले ते आर शॉक. पण हांव म्हणटा शॉक कित्याक जावंक जाय. वॉट हायकोर्ट हेज डन हेज इंटरप्रिटेड द लॉ. इलेक्शन कमिशनान रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स एक्ट हाचे प्रोविजन खबर ना इज द शॉकिंग थिंग. इतले वेळ फुडें 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 करून जेन्ना एक वर्ड सुद्दां मेळचें ना अशें कळ्ळें आनी मागीर हायकोर्टान हायकोर्ट ब्रेक डावन द लॉ तातूंत हें येयलां. सो तें शॉकिंग ना. म्हणजे हांव चड शॉक कित्याक ना, ज्या प्रमाणे गेलीं काही इलेक्शनां स्टेट इलेक्शन कमिशनान कंडक्ट केल्या तातूंतय हांव अशें जातलें केन्ना तरी हातूंत म्हाका व्हडलें शॉकिंग दिसना. हांव एक मुद्दाम सांगता. एक CCPच्या वेळार एक व्हडलो मुद्दो आयलो आनी तो व्हडलो कित्याक बिकॉज इट डायरेक्टली इम्पॅक्ट्स द सिक्रेसी ऑफ द बॅलट. डायरेक्ट सिक्रेसी ऑफ द बॅलट इम्पॅक्ट जाता हो एक व्हडलो मुद्दो आलो. खूब कडेन वेगळ्या वेगळ्या बुथांनी आमकां ह्या विशयाचेर अनेक वोटर्सांनी इश्यू करून इलेक्शन थंय स्टॉप जाल्लें आसा फॉर फ्यू मिनिट्स. हांव एक टेस्टिमनी ZPच्या वेळाची एका वोटरान फेसबुकार टेस्टिमनी घातल्या. टुडे आय डीड नॉट go to cast my vote because state election commission encroached my fundamental right of secrecy. A secret ballot म्हणटालो. Each ballot paper is numbered and same number is printed on the ballot paper and the counter foil. म्हणजे ह्या इलेक्शनात जे बॅलट पेपरार घेतले CCP आनी ZP तातूंत काउंटर फॉयलार आनी सकल बॅलटाचेरूय सिरियल नंबर आशिल्लो अशें अनेक कडेन जालां. अनेक वोटर्सांनी हाचेर बोवाळ घातला. हातूंत एक खंय तरी इंटिमिडेशन वोटराक भंय दिसपाक आपोआप जावं शकता. अशें न्ही की कोणें वचून तांकां कितें सांगतलें किंवा फाल्यां ते आमी म्हणना की ती बॅलट्स कोण एक्चुअल बसून पळोवन कोणें वोट कोणाक मारला पळयतलो. ती बॅलट्स मायट बी सील्ड बट दॅट इज नॉट इनफ. एक वोटराच्या मनान दुबाव आयलो की आपली सिक्रेसी खंय तरी इन्क्लूड जाता तर तो वोट मारपाक वता. फेसबुकाचेर अशे अनेक टेस्टिमनी आसा. कोइन्सिडंटली ही आमी एक इलेक्शन पेटिशन फायल केल्लें ते रेजिस्टर कालूच जाला म्हणून तो कोइन्सिडन्स की काल इलेक्शन कमिशनान जे ज्या प्रमाणे फुडें वचून काल हायकोर्टान डिसिजन घेतला. सो आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जाता पळय द प्रोसेस इज फावंड वॉन्टिंग आनी एस्पेशली इफ यू आर ऑन द ऑपोजीट ऑफ इट तुका तो प्रोसेस खंय तरी सारको आसा अशें दिसना. म्हणून गोईंग फॉरवर्ड हो प्रोसेस सुदारूंक जाय. आमकां सगळे डेव्हलप कंट्री जावंक जाय जाल्यार रूल ऑफ लॉ आनी एस्पेशली इन्स्टिट्युशन्स आनी कायदो सारको पाळून करूंक जाय. इलेक्शन कमिशनाक खबर नाशिल्लें 1 वर्स मिनिमम टर्म दिवंक जाय म्हणून. सो मातशें दात हाडचें पडटलें कमिशनाक आनी कायद्या प्रमाणे वचचें पडटलें. गोईंग फॉरवर्ड म्युनिसिपालिटी इलेक्शन येता हो सिक्रेसीचो इशू परत जावंक जायना म्हणून हांवें मुद्दाम प्रेस आमचे रेजिस्टरूच काल जालें. कोइन्सिडंट नाजाल्यार आमी ठरयलेलें आमी टेक्निकली फायट कितें करपाचें करतले. मेन गोल इज टू इम्प्रूव द प्रोसेस. पण कालूच 8 तारखेक आमची रेजिस्टर जाल्या इलेक्शन पेटिशन. तो डिटेल्स दितलो. म्हजे बरोबर विष्णू आसा आनी मिनीन आसा. सो तांकां हांव आतां सांगता की विष्णून आनी मिनिनान ते पेटिशना बद्दल सांगला हाचे डिटेल्स दिवचे. पण आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जी जाल्या गेली काही सो अशें कायदो जो न पाळून जाता पळय हातूंत अशें केन्ना तरी घडटा आनी दॅट्स वाय हायकोर्टान डिसिजन दिला. इट इज अ सॅड थिंग कित्याक टॅक्सपेयर्स मनी हेज बीन यूज. कॅन्डिडेटानूय खर्च केला तो खर्च कोण रिइम्बर्स करतलो काय. ऑल दीज आर क्वेश्चन्स आर कम. तुमी म्हणटा आज पोलिंगूच जावंक ना न्ही. म्हाका दिसता एल्डरली पीपल वोटींग म्हणजे काही लोकांक वोट मारल्या बॅलट पोस्टल बॅलट जाले आसतले. पोस्टल बॅलट सिनियर सिटीजन्स. So this is unprecedented in that sense, but not shocking because the way law has been so
डायल्यूट करून जे वता पळय इन्स्टिट्यूशन्स ताच्या खातीर हें जाला. सो इट हॅज टू बी एनफोर्स्ड, एस्पेशली गोईंग फॉरवर्ड फॉर म्युनिसिपल इलेक्शन्स आनी जी जातली तर ते सारके प्रोविजन ऑफ द लॉ हॅज टू बी एनफोर्स्ड. हांव विष्णूक सांगता, एडवोकेट विष्णू, ताणें पेटिशन तो कॅन्डिडेट आशिल्लो स्वता, सो ही हॅज फायल्ड इट गिव डिटेल्स. कालचो जो हायकोर्टाचो जजमेंट आसा हे जजमेंटान दाखोवन दिला की कायद्या फुडें सरकारूय ना, कायद्या फुडें इलेक्शन कमिशनूय ना. 25 ऑक्टोबर 2025 ह्या दिसा सर्गेस रवी नाईक गेले आणि 14 तारखे सो त्या ऑक्टोबरान हो सीट खाली जालो. ऑक्टोबरांतल्यान फुडें 5 म्हयने इलेक्शन कमिशनान हे इलेक्शन कित्याक डिक्लेअर करूना हो प्रश्न आसलो. आणि सारखे 1 वर्स मेळना अशा तरेचे पळोवन हे इलेक्शन कित्याक डिक्लेअर जालें गेलें हो दुसरो प्रश्न आसा. हेजी उत्तरां जे हायकोर्टाचे जजमेंटान येवपाचे तर हे येयला, ताचो इम्पॅक्ट येयला. थंयसर जो रोल इलेक्शन कमिशनान केलो तोच रोल आमी आमच्या इलेक्शन पेटिशनान डिस्ट्रिक्ट कोर्टाक आमी इलेक्शन पेटिशन फायल केला. तशाच तरेचो रोल पणजेन इलेक्शनान बॅलेटाच्या टायमार वोट सिक्रेसीक जाल्लो आसा. सो कंपेर करत जाल्यार जो इलेक्शन कमिशनाचो रोल थंयसर आसा तोच रोल इलेक्शन कमिशनान पणजे इलेक्शनाकूय घेतला. आता हेजो जो इम्पॅक्ट आसा हो डिस्ट्रिक्ट कोर्टान आसल्या कारणान हेका टायम वयता पेटिशनाक, हेका प्रोसेस आसा. हो प्रोसेस कंप्लीट जावन 1 वर्स 1.5 वर्साच्या नंतर जेन्ना जजमेंट येतलो तेन्ना आमकां आशा आसा आनी आमकां कोर्टाचेर पूर्ण विश्वास आसा की अशाच तरेचो निर्णय आसतलो तो की थंयसरूय इलेक्शन कमिशन चुकला हो हायकोर्टान सांगला. आनी डिस्ट्रिक्ट कोर्ट आमी आशा करता की हांगासरूय आमकां अशाच तरेचो जजमेंट मेळटलो की हांगासरूय इलेक्शन कमिशन चुकला. कावंटर फायलाचेर सिरियल नंबर घालप आनी बॅलट पेपर सिरियल नंबर दवरून बॅलट पेपर बॉक्सान घालप हेतून वोट सिक्रेसी कशी उरता हे इलेक्शन कमिशनान स्वता येवन सांगचें पडटलें. आनी ती उरताय काय ना हे आमचे जे पणजेचे वोटर आसा हे स्वता शाणे आसा, हुशार आसा, सो तेंच्यांनी चिंतून काडला आसतलें की बाबा हो रिजल्ट अशा तरेन कित्याक येयलो आसतलो. सो आमी आशा करता की आमच्या पेटिशनान जो निर्णय आमकां हायकोर्टान फोंड्या इलेक्शनाक मेळ्ळा तशाच तरेचो पणजे म्युनिसिपालिटी इलेक्शन जे आमी चॅलेंज केलेलें आसा डिस्ट्रिक्ट कोर्टा फुडें तेजो रिजल्ट आमकां 1 वर्सान समोर तसोच मेळटलो. ही केस सुप्रीम कोर्टान आसा. इनफॅक्ट ती 1 तारखेर येवपाची आसलेली बिकॉज द इलेक्शन प्रोसेस पळय करता इट शूड बी डन बाय द आमचे स्टेट इलेक्शन कमिशनर अँड नॉट बाय द DMA म्हणून. आणि ऑनरेबल जस्टिसान ती एक्सेप्ट केल्या केस आणि एक आर्ग्युमेंट जाला ऑलरेडी आणि तेणें जजमेंट सांगला की आय फायंड समथिंग इन दिस केस अँड आय विल टेक नेसेसरी एक्शन म्हणून. आय मे गो टू एक्सटेंड दॅट आय मे कॉस्ट ऑफ दीस इलेक्शन्स म्हणलां. सो आता ती परत आमची 6 तारखेर आसलेली. मागीर तेणें 1 दीस फुडें व्हरून 7 तारखेर दवरली. पूण अनफॉर्च्युनेटली कितें जालें की सबरमाला इश्यू येयलो सुप्रीम कोर्टान आनी त्या डिस्कशनाक लागून केस ही म्हाजी फुडल्या विकान. सो वी आर होपिंग सम बरें कितें निर्णय येतलो. मिनिनाच्या पेटिशनान विशय असो आसा की जे डिलिमिटेशन केल्या वयता हे इलेक्शन कमिशनान करूंक जाय. आनी पणजे म्युनिसिपालिटीचे जे डिलिमिटेशन केले गेले इवन ह्या आनी फाटल्या म्युनिसिपालिटीचे जे डिलिमिटेशन केले गेले हे डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन जी गव्हर्नमेंट बॉडी आसा सरकार डिलिमिटेशन करता आनी इलेक्शनां घेता आनी ती घेवची न्हू आनी ती इलेक्शन कमिशनानूच करची अशे तरेचे मुद्दो घेवन मिनीत सुप्रीम कोर्टाक आसा. आपल्या डिपार्टमेंट जाता आपल्या फेर अँड फेर जायच इलेक्शन घेवंक शकता. सरकार आपल्याक जाय आमचो ओपोनंट आसतलो हो बाबूश पॅनल आसतलो स्वता सरकारान मिनिस्टर आसा तेच्याच खाते दुसरे खाते डिलिमिटेशन करता आनी आमकां सांगता येवन इलेक्शनां लढा म्हणून. हें सारकें न्हू. आनी 30 कॉर्पोरेटर जे निवडून येयलेले आसा त्या पार्टी कोर्टान काल सांगलें कोर्टान सांगलें हायकोर्टाच्या हितून जजमेंटान सांगलें गेलें. हांव क्लियर आसा जेन्ना तुमकां 1 वर्स मेळटालें बायपोल हाडून फोंड्याच्या लोकांक एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव बेगींतल्या बेगीन दिवप हे इलेक्शन कमिशनान एन्श्योर करचें दिसता. आनी अशें सिच्युएशन कित्याक हाडलें जातून आतां तांकां 6 म्हयने ना आनी आतां आनीक कित्येक म्हयने इलेक्शन जायसर रिप्रेझेंटेटीव ना. सो हे जावंक जाय. आनी
कायद्या प्रमाणे जर 1 वर्साचे लिमीट आशिल्ले तर इलेक्शन कमिशनानूच कायद्या प्रमाणे तारीख सारकी हाडून दिवची. ह्या इलेक्शन ह्या दिसा पयलीं जावपूच जाय सो दॅट वी कॅन गिव 1 year एम्युलेट. सरकारचो रोल काय ना तुमकां म्हणटा आसतलो. इलेक्शन कमिशनाक दात येवंक जाय सरकाराक ना म्हणपाक आमचो हो टेक कितें जालें. पण हायकोर्टान लॉ इंटरप्रेट करून तो लेड डावन केला. ओके कळ्ळें. ताच्या फुडें कायदो सुप्रीम. आमकां जो विकसीत भारत म्हणटा न्हय आमकां कायदो सारको पाळप ह्या आयल्या शिवाय ताका आमी कांय ना. इकॉनॉमी व्हडली जाली म्हणून फक्त जायना. वी हॅव टू हॅव रूल ऑफ लॉ. आनी ते येवपाक जे इन्स्टिट्युशन्स आसा तांणी पयलीं कायदो पाळपाक जाय. इलेक्शन कमिशना कडल्यान अपेक्षा आसा की 1 वर्स जर टर्म दिवपाक येताली जाल्यार तांणी त्याच्या ती डेट केन्ना फिक्स करपाची. हांव म्हणना नेक्स्ट डे पण आशिल्ले न्ही थोडे म्हयने. ओके ते कितें थोड्याच म्हयन्यांनी चुकला 1 वर्स. अशें न्हय की ते सोमतेच रोखडेच आयले 1 वर्स चुकता आनी तांकां आतां करचें पडलें. हो तांणी सांगपाचें की जावं शकना पण जातालें न्ही. हांव म्हणटा दॅट इज द शॉकिंग पार्ट. आय एम नॉट शॉक्ड एट वॉट हायकोर्ट इज डन. सगळे बाकीचे हांव आयकता ते म्हणटा वी आर शॉक्ड अबाउट द जजमेंट. आय एम नॉट शॉक्ड अबाउट द जजमेंट. हायकोर्ट कायदो पाळटले न्ही. मिली जुली भगत म्हणटा ते कितें ते आतां स्पेक्युलेशन सगळ्यांक पॉलिटिकली हे सगळे हे करपाक मिलिनाचो विषय तोच आसा न्हू. डायरेक्टर म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन हे सरकारी खातें आसा ते डिलिमिटेशन करता. ते करचे न्हू. इलेक्शन कमिशनान करचे ते करिना कित्याक. सो प्रोसेस म्हणजे सरकारी खातें आनी इलेक्शन कमिशन वांगडा थंयसर हे करता न्हू. डावट्सान आसा. फुडें उचलला न्ही इलेक्शन. पण इलेक्शन कमिशनान कायदो सांगून आपलो डे टू डू देअर फूट डावन. सरकारानूच केला सगळे फुडें ढुकून. जिल्हा न्यायालय याचिका पण इलेक्शन कमिशनान सांगूंक जाय आशिल्लें की ना दीस इज द फायनल कट ऑफ डे. ह्या दिसा इलेक्शन जातलें. पण तांणी सगळें रिप्रेझेंटेशन दिवप एक आमदार निवडून येवप 1 वर्सा खातीर हें करूंक जाय. आतां ते आतां ओमिशन कमिशन कोल्युजन ते कितें हांव हें ना ते स्पेक्युलेशनूच जातलें तेजें. जिल्हा न्यायालय सिक्रेसी बॅलेटाची नाशिल्ली इलेक्शन आनी ते ताच्या खातीर एक प्रोसेस आसा व्हडलो. ते इलेक्शन पेटिशन म्हणून फायल जाला. सो ते कितें रोखडेच तेचे निकाल येवचो ना. ताचे ते कितें म्हणटात तितून आमी इलेक्शन कॉस्ट करचे म्हणून म्हणटा फायनली. पण हांव प्रेस घेता कित्याक म्युनिसिपल इलेक्शन आसा तेन्ना तरी हे सगळें आयकून इलेक्शन कमिशनान सारकें करचें बिफोर दॅट रिजल्ट कम्स. म्युनिसिपल येता की ईव्हीएम मागचे न्हू बॅलट वापरता. हांगा आमी म्हणटा की बॅलट कित्याक वापरले ईव्हीएम कित्याक पयलीं इव्हीएम वापरले. पयलीं ईव्हीएम वापरलेलो सगळे इलेक्शन. आतां ह्याच इलेक्शनाक ईव्हीएम कित्याक वापरना. बॅलट कित्याक म्हणजे तुमकां सिरियल नंबर दोनी कडेन घालून ते ट्रेस करपाक जाय म्हणून ते अवॉयड केले गेले. बिकम सिक्रेट. कायदो सांगता बॅलट तुजे सिक्रेट आसूंक जाय. वोट एकदा केला ते ट्रेसूच आसना. हांवें जे झेडपीचे जे एक हाचे फेसबूक हे आसता लेगसी रवी नायकाची लेगसी हें कितें प्रकरण लेगसी काल सुद्धा हे जालें की ताका निवडून घेवप म्हणजे रवी नायकाक श्रद्धांजली म्हणजे तिकेट दिवप. म्हाका तितून ती जावंक ना. सो पण हे लोकां फुडें सगळ्या हो पक्ष मनोहर पर्रीकराची लेगसी फुडें व्हरता अशें तुमकां दिसता? हांव भायर आसा न्ही म्हणून ना 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 हांव म्हणून सांगला न्ही हांवें कितले जावं रिपीट. हांवें तेंच सांगलो म्हणून भायर आसा. म्हणजे म्हाकाय कितें तेन्नाय पोस्ट आनी सगळे दिताले पण हांव भायर रावला बिकॉज काही गजाली चल्ल्या तूं म्हाका हें ना. आनी हे आतां हो मुद्दो तो ना पॉलिटिकल. हांव मुद्दाम उलयला कित्याक आमचे काल रेजिस्टर जाले केस कोइन्सिडंटली आनी आज अशेंय घडला. सो वी आर नॉट शॉक्ड अबाउट वॉट्स गोईंग. ते कायदो न पाळप जे चल्ला किंवा लॅक्स हातून लूजली इंटरप्रेट करप हातून अश्यो गजाली जावं शकता. आनी त्यो आतां गोईंग फॉरवर्ड तरी म्युनिसिपालिटी इलेक्शन येता पळय ताका तरी हे सिक्रेसी मेंटेन करची. आता जो ऑलमोस्ट डिक्लेअर केले नंतर 6 महिने मेळोना हे करत तर तुमची तयारी कशी जाली? तुमची तयारी कशी जाली 27? आमी आतां आमच्या कार्यकर्त्यांक चालू केला. आमी लोकां कडेन परत रोखडेच वचपाचें आसा. जे कॅन्डिडेट्स आमच्या बरोबर आशिल्ले तांकां सगळ्यांक मेळून तांच्या बरोबर प्रत्येक वॉक आतां बूथ जातले. बुथान भोंवप लोकां कडेन वचप सगळे पयलींचे मुद्दे मांडप हे आमी चालू करता. उत्पल बाब लोकांनी गोंयभर लोकांनी केल्लो
आनी ताच्यान ती आपली लिडरशीप दाखयल्ली. तुमी एक फावटी प्रेस घेतात आनी मागीर मदीं नाच जाता. जी आयक म्हाजो प्रश्न क्लियर जावं दी. मनोहर पर्रीकराची जर तुमी जे लिडरशीप वेगळ्या वेगळ्या माध्यमांतल्यान वता आणि इलेक्शन सुद्धा म्युन्सिपालिटी अलर्ट ऑफ इज नॉट इझी. त्या बरोबर आम्ही टीम सगळी तयार केल्या. दॅट इज पार्ट ऑफ प्रोसेस. म्हजे कडेन आज पार्टी ना, हांव इंडिपेंडंट म्हणून करता. त्या हातून आमी पणजे फोकस करून वता. तेन्ना पार्टी फूल स्ट्रक्चर आशिल्लो तो व्हडलो हे आसा. सद्या हांव इंडिपेंडंट आसा. म्हज्या हातून जे हांव शक्य आसा लोकां कडेन वचप आनी इलेक्शन लडप. आनी हे मुद्दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आज हो मुद्दो घेतला. इट्स नॉट जस्ट अबाउट आमचें इलेक्शन, म्युन्सिपल इलेक्शन येता पळय ताका सुद्दां हे सगळे प्रोसेस सारको जावंक जाय तो जावंक जायना. सो अनेक मुद्दे आसा. अशें लोकांचो एक आमची निसंतान चल्लेलो ताजेर तुमी केन्नाच कित्याक उलयना काय? हांव खूब उलयलां. हे जालें कितें तें फायर जालो बर्ड्स. हांव क्लियर उलयलां कितें जालां, हफ्ते चल्ले सगळें उलयलां. अशें न्हय की हांव उलोवंक ना. पण सद्या आमी फोकस सिन्स आय एम गोईंग इंडिपेंडंट म्हजो फोकस पणजेन आसा. कित्याक तो हातून म्हज्या बरोबर टीम आसा तांच्या बरोबर हांव काम करता.